नमस्कार. नमस्कार सर. आज माझ्यासोबत खुशालजी आहेत, जे नागपूरहून आलेत. जी गेली 7 दिवस इथं होतं. जी ज्यावेळेला आलात त्यावेळेला काय त्रास होतात म्हणून आनंद मी कुलमध्ये आलात? इथं आनंद कुलमध्ये आलो तेव्हा माझा 120 150 बीपी होता. बीपी खूप जास्त होता आणि पोटामध्ये दुखणं होतं आणि 7 दिवसाचा उपवास केल्यानंतर पोटाचं दुखणं माझं अजिबात आता बंद आहे आणि बीपी पण माझा खूप कमी आहे. पोटात कुठं दुखायचं आणि पोटात इथे एकसारखं acute pain होतं? एकसारखं दुखायचं. दुखायचं? बरं, मग आता किती दिवस झालं दुखणं बंद झालंय? आता इथं आलो तेव्हापासून माझं पोट मग हे दुखणं किती किती महिन्यापासून होतं? माझं दुखणं म्हणजे 2-4 वर्षापासून आहे. 2-4 वर्षाची गोष्ट फक्त 5-6 दिवसात कमी झाली, पूर्ण निघून गेली. हा चमत्कार झाला की? चमत्कार झाला सर. आनंद कुंज म्हणजे आलो तेव्हा खूप दर्शकांना मी सांगू इच्छितो की 4-5 वर्ष हे जे काही पेन लिव्हरच्या बाजूनी आणि लिव्हरमध्ये असलेलं हे पेन घेऊन ते फिरत होते, त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं काय झालं असेल तर ही जादू होण्याचं कारण म्हणजे त्यांनी केलेला उपवास. बरोबर. ज्या वेळेला ते स्वतःच्या स्वमूत्रावरती राहून थेंब थेंब होईल ते सगळं शिवांबू घेतलं आणि पूर्णपणे पाणी आणि शिवांबूवरती हा 6-7 दिवसाचा ज्या वेळेला उपवास केला त्यावेळेला ऑटोमॅटिकली 3-4 दिवसापासूनच ते पेन निघून गेलं आणि पूर्णपणे हलकं वाटायला लागलं. बीपी सुद्धा आता नॉर्मल राहायला लागलाय, है ना? खुश आहात का? जी बढिया. येस. बहुत तर पुढच्या आयुष्यामध्ये नेहमी ह्या सगळ्या गोष्टी फॉलो करायच्या आहेत, शिवांबू घेत राहायचं आहे, आहाराचं पथ्य करायचं आहे. किती उपवास करायला सांगितलं तुम्हाला पुढे? उपवास तसा मी शनिवार एक दिवस हप्त्यातून मी करतोच पहिलेपासून, अगोदरपासून. पण साबुदाण्याची खिचडी माझ्या मी सोडला होता म्हणजे हे दुखण्याचे आहे ना. बरोबर. आणि आता कसा उपवास करणार आहे? परत सुरू करणार फक्त आहे शिवांबू शनिवार पाण्यावर दिवस. राहून? येस, बढिया. खूप खूप धन्यवाद. खूप धन्यवाद.